नमस्कार मंडळी, राम राम. आज आली होती लाडूची ऑर्डर. मुगाच्या डाळीचे लाडू जे मी बनवते त्यापासूनच मेथीचे लाडू बनवायचे होते. म्हणजे कस्टमायझेशन करून त्यांना पाहिजे होते. त्यामध्ये डिंक, अळीव, परत ड्रायफ्रूट्स नको होते. बाकी सगळं त्यांना ते जे आपण बाळंतिणीसाठी देतो ना त्या गोष्टी पाहिजे होत्या, म्हणजे मेथी वगैरे. तर भरपूर प्रमाणात मेथी घालायची होती यामध्ये आणि डाळ पण आपल्याला मुगाची वापरायची होती. त्यामुळं त्याचं गोड आणि हे ते प्रमाण व्यवस्थित करायचं होतं. सो कस्टमायझेशन मी करून देते लाडूचे पण. मेथीच्या लाडूमध्ये मुगाच्या लाडूमध्ये मेथीची लाडू करून दिले होते. तर जी डाळ आहे ती आधी चांगली भाजून घ्यायची, नंतर ती दळून आणायची. दळून आणल्यानंतर पुन्हा ती भाजायची थोड्याशा तुपामध्ये. ती डाळीचं पीठ जे आहे ते पुन्हा भाजून घ्यायचं आणि मग नंतर मग ते लाडू हे करायला घ्यायचं. हे डाळ भाजताना किंवा हे पीठ भाजताना आपला जो पेशन्स लेवल आहे, आपल्याकडे किती पेशन्स आहे ते चेक करण्याची कपॅसिटी आपण करू शकतो. कारण खूप वेळ जातो, आपले हात दुखायला लागतात. पण ते जे पीठ जे आहे ते छान भाजणं जाणं महत्त्वाचं आहे आणि मंद गॅसवरती, अगदी बारीक गॅसवरती ही डाळ छान भाजून घ्यायची. त्यासोबतच आपल्याला घरातली कामं काही कमी नसतात. मुलांचे डबे देणं असो, मुलांचे टिफिन भरणं असो किंवा डबे बनवणं असो. मी बाकी सगळी तयारी केली होती, फक्त टिफिन भरायचा होता. सो तो टिफिन पण भरून घेतला मधल्या वेळेत डाळ बघत बघत. कारण त्याच्याकडे दुर्लक्ष झालं तर लगेच डाळ लागते, मग करपतं. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष न करता तिकडे लक्ष देता देता आपल्याला डब्बा पण भरून घ्यायचा आहे. सो असं सगळं मल्टीटास्किंग चालू होतं आणि सकाळ सकाळी मी करायला घातले होते. त्यामुळे वेळ खूप कमी होता आणि हे पटकन देणं गरजेचं होतं. सो आणि हे लाडू कसे आहेत, तुम्ही आज बनवले तर दुसऱ्या दिवशी त्यांना दिले तर ते चांगले मुरलेले असतात आणि पटकन लगेचच्या लगेच दिलात ना तर ते मुरलेले नसतात. त्यामुळे ते खायलाही वेगळं लागतं. जर दुसऱ्या दिवशीची ऑर्डर असेल तर आदल्या दिवशी ते छान मुरायला बनवून ठेवायचे. ते छान मुरले एक दीड दिवस की मग द्यायचे. आता तुम्ही डाळ बघा किती छान असं भाजलेलं आहे. दोन्ही मिक्स करून घेते. आता मी यामध्ये पिठी साखर वापरत नाही किंवा गूळ वापरत नाही. मी वापरते ती पतंजलीची खांड पावडर. यामुळे जी आपल्या लाडूंना जी टेस्ट आहे ती खूप छान येते. मुगाचे लाडू जे मी बनवते त्यामध्ये हीच पावडर असते आणि याने छान असं नैसर्गिक त्याला जी चव आहे किंवा छान चव येते लाडूंना, मस्त लागतात. पिठी साखर ही आपल्याला 50 रुपयाच्या आसपास किलोच्या भावात मिळते, पण ही महाग असते. 120 रुपये किलोच्या प्रमाणात असते. त्यामुळे तुम्ही त्याची टेस्ट कंपेअर करू शकता नॉर्मल पिठी साखरेची आणि या साखरेपासूनची. पण छान लागतात त्याचे लाडू. नक्की एकदा ट्राय करून बघा. सो हे गरम गरम असतानाच यामध्ये साखर मिसळणं गरजेचं आहे. हाताला जाम चटके बसतात, त्यामुळे काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करायच्या. मेथी मी छान भाजून तुपामध्ये भिजत घातली होती 2 दिवसापूर्वी. ती मेथी यामध्ये घालायची. खूप म्हणजे जास्त कडवट नकोत आणि छान असे हे व्हावेत अशा पद्धतीनं मी मेथी पण हे केली होती. डिंक तळून घेतला होता तुपामध्ये, तोही छान क्रश करून यामध्ये घालायचा. काहीजण पावडर करतात, मी असा हातानेच क्रश करते. डिंक चांगला फुलला की तो त्याचा क्रश खूप छान होतो आणि जो कच्चा राहिला तर मग त्याच्या आतमध्ये दाणे लागतात. त्यामुळे डिंक चांगला तुपामध्ये तळून घ्यायचा. अळीव घातले होते भाजलेले आणि ते सगळं एकत्रित करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आणि नंतर मग त्याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत. हे लाडू चवीला खूप सुंदर लागतात आणि बाळंतिणीसाठी तरी बेस्ट उपाय आहे. मला थोडंसं त्याचा गोडवा कमी वाटत होता, त्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडीशी अजून पावडर टाकलेली आहे. वेलची पूड घालायची. ड्रायफ्रूट्स हवे असतील तर ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता. पण ज्यांनी ही ऑर्डर दिली होती त्यांना ड्रायफ्रूट्स नको होते. त्यांना असे फक्त मेथीचे आणि ह्याचे लाडू पाहिजे होते. लाडू बनवून म्हणजे थोडंसं थंड व्हायला करून ठेवलं आणि मी आधी जेवून घेतलं, कारण खूप भूक लागली होती. मुलं पण वाट बघत होती आणि जेवणामध्ये काय थोडं सकाळचं थोडं आत्ताच असं होतं आणि मी रताळ्याची खीर केली होती. सो ते सगळं झालं. थोडंसं पुन्हा हे केलं आणि लाडू बनवायला घेतले. सो आता तुम्ही म्हणाले थंड झाल्यावर लाडू बनवते की काय? नाही, हे गरम गरम यामध्ये कडकडीत गरम केलेलं तूप घालायचं, जेणेकरून त्याचे लाडू पटकन वळले जातात आणि हे करायचं. म्हणजे जे आता आपण आधी मिश्रण बनवून ठेवलं होतं त्या मिश्रणामध्ये कडकडीत गरम केलेलं तूप घालायचं आणि ते एकजीव करून मग असं छान असे सुंदर लाडू पटापट तयार होतात. चवीला भन्नाट लागतात. नक्की एकदा ट्राय करून बघा मुगाच्या डाळीचे लाडू. आणि तुम्हाला जर माझ्याकडे ऑर्डर करायचे असेल तुम्ही मला इंस्टाग्रामला DM करू शकता. माझा इंस्टाग्राम ID माहिती आहे, नीलम.मनगुतकर. जे विरारमध्ये आहेत, वसई विरार नालासोपारामध्ये आहेत किंवा मुंबईमध्ये राहतात त्यांच्यापर्यंत ऑर्डर नक्की पोचवली जाईल. बाय बाय.